करतो आमचे मार्गदर्शक रिबल पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते DM मामा चव्हाण की यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. या देशातील सर्व महापुरुष महामानव यांना प्रथम मी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी मोठ्या थाटात मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम पंचशील मित्रमंडळाने आयोजित केलेला आहे. सालाबादप्रमाणे नेहमीच हे कार्यक्रम होतात. कसं आहे की बोलावे तैसे चालावे त्याचे वंदावे पावले. माणसं मोठमोठ्या गप्पा मारतात, मोठमोठे बोलण्यातून त्यांचं फार मोठं काही असतं, पण कर्तृत्वामध्ये काहीच नसतं. मी गेल्या 30, 40, 50 वर्षापासून समाजात काम करत असताना या रमाबाईमध्ये मला कमीत कमी 50 वर्ष नक्कीच झालेले आहे. आणि पंचशील मित्रमंडळ माझ्या समोरच स्थापन झालेलं आहे. आणि संस्थापक आमचे मनोहरभाई केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम राबवले जातात. एक भगवंताचं उदाहरण आहे. भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताला वाटलं आता हे ज्ञान प्रसारित झालं पाहिजे, म्हणून त्यासाठी पंचवर्गीय भक्तीजीला त्यांना दमदान दिलं आणि सांगितलं की बाबांनो, आता हा दमदान तुम्हाला दिल्यानंतर तुमचं नैतिक काम आहे की समाजामध्ये जाऊन त्यांनी प्रचार करावा. परंतु एक लक्षात घ्या, 5 जण एका मार्गाने जाऊ नका. 5 लोक वेगवेगळ्या मार्गाने जा, पण संध्याकाळी एका विहारात या. त्याचं कारण विहार हे आपलं न्यायाचं प्रतीक आहे. या विहारातून पंचशील मित्रमंडळ बाबासाहेबांचं काम ज्या पद्धतीने पुढं समाजामध्ये नेतात त्यांचं कौतुक किती केलं तर कमी आहे. मी त्यांचं कौतुक करण्यासाठी इथं उभा नाही, परंतु जे खरं आहे ते बोललंच पाहिजे. कारण की पंचशील मित्रमंडळातला प्रत्येक कार्यकर्ता मी बघतोय की त्यांच्यावर जी केलेली कामगिरी त्या अगदी मनापासून निभावतात आणि करतात. मी या पंचशील मित्रमंडळाला आणि अशा या विद्यार्थ्यांना त्यांना दप्तर दिलेलं आहे. नेहमी त्यांचं काम वाखाणण्यासारखं आहे. मी पंचशील मित्रमंडळाला शुभेच्छा देतो. या मुलांना देखील शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षात त्यांना जास्तीत जास्त मार्क मिळावा अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. खूप खूप आभार. सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा अभिनंदन.